करिता आपण निर्गमाचं पुस्तक त्याचा 11वा अध्याय आणि त्याचं 7वं वचन वाचूया. एक्सोडस चॅप्टर नंबर 11 अँड वर्स नंबर 7. निर्गमाचं पुस्तक अध्याय 11 आणि वचन 7. तथापि इस्रायल लोकांपैकी कोणावरही, फार तर काय त्यांच्या पशुवरही कुत्रा देखील भुंकणार नाही. ह्यावरून मी परमेश्वर मिस्री लोकात व इस्रायल लोकात कसा भेद ठेवितो हे तुम्हास कळेल. वाचलेला शास्त्रभाग परमेश्वर आपल्या सर्वांकरिता आशीर्वादाचा करो. प्रियांनो, हा जो शास्त्रभाग आहे आमच्या समोर एक अद्भुत परमेश्वर आम्हाला पाहावयास मिळतो. ह्या ठिकाणी असा परमेश्वर आहे जो त्यांनी एक आव्हान स्वीकारलेला आहे, एक चॅलेंज स्वीकारलेला आहे. आणि तो इस्रायल लोकांच्या समोर, मिसर लोकांच्या समोर, जगातील लोकांच्या समोर तो काय करू शकतो ह्याचं एक अद्भुत उदाहरण ह्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि तो त्याच्या अद्भुततेला, त्याच्या गौरवाला, त्याच्या सामर्थ्याला समोर ठेवून तो इस्रायल लोकांना, जगाला, तुम्हाला आणि मला अशा प्रकारे म्हणाला, मिस्री लोकात व इस्रायल लोकात कसा भेद ठेवितो हे तुम्हास कळेल, हे आम्हाला समजेल. जगातील लोकांना समजेल, इस्रायल लोकांना समजेल, मिस्री लोकांना समजेल की आमचा परमेश्वर हा भेद करणारा परमेश्वर आहे. उत्पत्तीच्या पहिल्या पानापासून तर प्रगटीकरणाच्या पुस्तकापर्यंत आम्ही परमेश्वराला भेद करणारा असा परमेश्वर पाहतो. परमेश्वराचा हा सर्वात अद्भुत गुणधर्म आहे की तो त्याच्या लोकांना कशा प्रकारे वेगळा करणारा परमेश्वर आहे. आम्ही उत्पत्तीपासून वाचतो, परमेश्वराने निर्मिती तयार केली आणि निर्मिती तयार केल्यानंतर त्याने अद्भुत प्रकारे तो गोष्टी वेगळा करत गेला. ज्या ज्या गोष्टींना त्यांनी वेगळं केलं त्या त्या गोष्टींना त्याने नाव दिले. ज्या ज्या गोष्टींना त्यांनी वेगळं केलं त्या त्या गोष्टींना त्यांनी आशीर्वाद दिला. कशा प्रकारे देवाने प्रकाश आणि अंधकार वेगळा केला. ज्यावेळेस प्रकाश वेगळा झाला त्यावेळेस परमेश्वराने पाहिलं की हे चांगलं आहे. ज्या ज्या गोष्टींना तो वेगळं करतो त्याच्याकडे तो पाहतो, त्याच्याकडे त्याचे लक्ष असतं आणि विशेष करून त्याची प्रशंसा तो करतो. प्रियांनो, परमेश्वराच्या सर्वात आवडतीचा गुण आहे की तो त्याच्या हातांनी निर्मिलेल्या गोष्टी किंवा विशेष करून जर आत्मिक धडा घ्यायचा असेल तर त्याच्या विश्वासणाऱ्यांना तो वेगळा करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून आम्ही करिंथकराच्या पत्रामध्ये अनेक वेळेस वाचतो, परमेश्वर त्या ठिकाणी कशा प्रकारे पाऊल सांगत आहे की आणि म्हणून तुम्ही त्यांच्यामधून निघा आणि वेगळे व्हा, म्हणजे मी तुमचा देव होईल, मी तुमचा स्वीकार करील. अशा प्रकारे अद्भुत प्रकारे आम्हाला आशीर्वाद, 5 पदरी आशीर्वाद प्रभू त्यांना देताना आम्हाला पाहावयास मिळतो. जे प्रभूसाठी वेगळे होतात त्यांना प्रभू अद्भुत प्रकारे आशीर्वाद देतो. ह्या निर्गमाच्या भागामध्ये देखील आम्हाला पाहावयास मिळतो की परमेश्वर कशा प्रकारे इस्रायल आणि मिस्रामध्ये भेद करणार आहे, कशा प्रकारे त्यांनी भेद केलेला आहे. इंग्लिश शब्द जर पाहायला गेला तर आय विल सेपरेट देम, आणि हाच परमेश्वराचा गुण आहे. प्रियांनो, सेपरेशन किंवा वेगळेपणा किंवा वेगळं होणं हा परमेश्वरापासून विश्वासणाऱ्यांकरिता प्राप्त झालेला एक मोठा आशीर्वाद आहे. आणि हा आशीर्वाद आम्ही स्वतः आमच्या हातांनी कमवलेला नाही. हा आशीर्वाद परमेश्वराने त्या प्रत्येक विश्वासणाऱ्याला दिलेला आहे ज्याने प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे. आणि म्हणून परमेश्वर विश्वासणाऱ्यांच्या जीवनातून वेगळेपणाचा किंवा वेगळेपणाच्या गोष्टी पाहू इच्छित आहे. आम्ही अनेक वेळेस काही गोष्टींची तडजोड करतो, कॉम्प्रोमाइज करतो, आणि ज्या गोष्टींपासून परमेश्वराने आम्हाला वेगळं केलेलं आहे आम्ही अनेक वेळेस पुन्हा त्यामध्ये जाऊन मिक्स होतो किंवा पुन्हा त्या गोष्टीमध्ये जाऊन जुडतो. प्रियांनो, आणि परमेश्वराच्या मनाला दुःख होतं. मी प्रभूचे आभार मानतो कारण विश्वासणाऱ्यांनी हे समजणं गरजेचं आहे दॅट वी आर सेपरेटेड. आम्ही वेगळं केलेलो आहोत. हे परमेश्वराचा एक खूप सुंदर आशीर्वाद आहे आम्हाला. मग कदाचित तो वैवाहिक विभिन्नता असेल किंवा विवाहामध्ये असलेलं सेपरेशन असेल
विश्वासणारा अविश्वासणारा त्यामध्ये असणारं सेपरेशन असेल, किंवा आम्ही पाहतो की कशा प्रकारे या जगामध्ये इतर जे डिनॉमिनेशन्स आहेत, जगामध्ये जे इतर संस्कृती आहेत, जगामध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धती सुरू आहेत, त्या सर्वांपासून परमेश्वराने विश्वासणाऱ्याला वेगळं केलेलं आहे. ज्यावेळेस विश्वासणारा पुन्हा ह्या वेगळेपणाला विसरून त्या गोष्टींमध्ये सामील होतो, तो कुठेतरी परमेश्वराच्या मनाला दुःख देतो. प्रियांनो, ह्या भागामध्ये आम्ही पाहणार आहोत की परमेश्वराने इस्रायल लोकांना कशा प्रकारे वेगळं केलेलं आहे, आणि अद्भुत आहे प्रियांनो ते. आणि मगच इस्रायल लोक ह्या मोठ्या प्रवासाला निघालेले आहेत. जोपर्यंत ते वेगळे होणार नाही तोपर्यंत ते प्रभूसाठी जाऊ शकणार नाही, प्रवास करू शकणार नाही, ते प्रभूची सेवा करू शकणार नाही. आम्ही ज्यावेळेस या उत्पत्ती किंवा निर्गमाच्या पुस्तकामध्ये पाहतो कशापासून वेगळं केलेलं आहे, तर आम्ही 3 महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत या थोड्या वेळामध्ये. आणि त्या 3 अशा गोष्टी आहेत की इस्रायल लोक आणि मिस्र लोक ह्यामध्ये कोणत्या गोष्टी आवडत्या होत्या, कोणत्या गोष्टी आवडत नव्हत्या. किंवा हे जे मिस्र आहे हे जगाचं चित्र आहे, पापाचं चित्र आहे. आणि मिस्र लोकांमध्ये किंवा मिस्री लोकांना इस्रायल लोकांच्या संदर्भामध्ये 3 गोष्टींची किळस वाटत असे. आणि आम्ही अनेक वेळेस तो संदर्भ वाचलेला आहे. ज्यावेळेस आम्ही स्तोत्र विशेष करून 88 आणि 8 वाचतो, त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की परमेश्वरा, तू मला विशेष करून वेगळं केलेलं आहे, जेणेकरून मी लोकांकरिता किळसवाणी व्हावं. हा एक आशीर्वाद आहे प्रियांनो. खूप सुंदर तो स्तोत्रकर्ता बोलत आहे की परमेश्वरा, जगासमोर तुम्हाला किळसवाणी केलेलं आहे. जगासमोर तू मला कशा प्रकारे जगाला माझा फीट येईल अशा प्रकारे तू मला जगापासून वेगळं केलेलं आहे. ह्या लोकांना देखील आम्हाला पाहायला मिळतं 3 पदरी ह्या मिस्री लोकांना इस्रायल लोकांची किळस वाटत असे. बघूया बरं, आम्ही उत्पत्तीचं पुस्तक काढूया आणि त्याचा अध्याय 43 बघा. उत्पत्तीचं पुस्तक त्याचा अध्याय 43 आणि 43चं वचन 32 मी वाचतो. तिथं असं सांगितलेलं आहे, त्यांनी त्याचे ताट वेगळे मांडिले, त्याच्या भावांची ताटे वेगळी मांडिली, आणि त्याचबरोबर भोजन करणाऱ्या मिस्र्यांची वेगळी मांडिली, कारण मिस्री इब्र्यांच्या पंक्तीस बसून जेवित नसत. मिस्री लोकांस ह्या गोष्टींची किळस वाटत असे. कशाचा किळस आहे प्रियांनो? मिस्री लोक इस्रायल लोकांसोबत त्यांच्या मेजावर बसून जेवित नसत. सगळ्यात पहिली गोष्ट, कशाचा संदर्भ आहे? कोणती गोष्ट आमच्या समोर ठेवतं प्रियांनो? मिस्री लोक इस्रायल लोकांसोबत सहभागिता ठेवू शकत नाही. योसेफाने या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही पाहतो खूप सुंदर सहभागिता आहे. एवढा मोठा अधिकारी, राजा आहे, अधिपती आहे योसेफ. योसेफ अद्भुत प्रकारे इस्रायल लोकांच्या समोर पक्वान्न वाढत आहे. राजाचं जेवण आहे, राजाचा मेज आहे. अद्भुत प्रकारे त्यांचे कशा प्रकारे आदर स्वागत त्या ठिकाणी केलेलं आहे. तरी देखील योसेफ आम्हाला एक गोष्ट काळजीपूर्वक करताना त्या ठिकाणी पाहत आहे आम्ही प्रियांनो. तो कशा प्रकारे मिस्री लोकांची ताटं त्यांनी वेगळी वाढलेली आहे. त्यांनी कशा प्रकारे इस्रायल लोकांची ताटं वेगळी केलेली आहे प्रियांनो. सहभागिता, मिस्री लोकांना इस्रायल लोकांची सहभागिता आवडत नाही. किंबहुना योसेफ जो आहे, योसेफाची देखील अशी इच्छा नाही की अशा प्रकारे ह्या दोघांनी सोबत सहभागिता करावी. सहभागितेची किळस असणारे हे लोक आहेत. काय आहे यांचं जेवण, काय आहे यांचं अन्न? योसेफ उत्तमातलं उत्तम भोजन तयार करून दिलं होतं, परंतु त्यांना इस्रायल लोकांसोबत भोजन करायचं नाही. जगाचं चित्र आहे प्रियांनो. जगाला परमेश्वराच्या लोकांची सहभागिता आवडत नाही. जगाला जे विश्वासणारे आहेत, विश्वासणाऱ्यांचं बसणं, उठणं, जेवणं, विश्वासणाऱ्यांची सहभागिता जगाला आवडत नाही प्रियांनो. आम्ही दुसरी गोष्ट पाहणार आहोत. फक्त सहभागितेच्या संदर्भामध्येच नाही, इस्रायल लोकांसाठी ही सहभागिता एक समेटाचं कारण ठरलेलं आहे. अद्भुत प्रकारे त्या ठिकाणी क्षमा करण्यात आलेली आहे. काय सुंदर त्या ठिकाणी त्यांची सहभागिता मला पाहायला मिळत आहे. योसेफ रडत आहे, योसेफाच्या डोळ्यातून अश्रू आहे.
तो आपल्या भावांना आपली ओळख दाखवत आहे. कशा प्रकारे तुम्ही मला सोडलं, मला विकलं, परंतु परमेश्वराने तुमच्या हिताकरिता, तुमचं संरक्षण करण्याकरिता मला अशा प्रकारे ह्या ठिकाणी तो घेऊन आलेला आहे. ह्या सहभागितेमध्ये अद्भुत प्रकारे ही सहभागिता इस्रायल लोकांची प्रियांनो. परंतु मिस्री लोक या सुंदर सहभागितेचा भाग होऊ शकत नाही. म्हणून ह्या मिस्री लोकांना समेट ठाऊक नाही, ह्या मिस्री लोकांना क्षमा ठाऊक नाही, ह्या मिस्री लोकांना योसेफाचे रडणे, योसेफाचं दुःख ठाऊक नाही. ह्या मिस्री लोकांना भाऊ बंधुजन कशा प्रकारे एकत्रित येतात. योसेफाने मुखा घेतला, योसेफाने आलिंगन घातले, योसेफ आपल्या भावांकरिता मन तोडून रडला प्रियानो. हे सर्व इस्रायल लोक ह्याचा अनुभव घेऊ शकत नाही, मिस्री लोक ह्याचा अनुभव घेऊ शकत नाही. हे अनुभव घेणारे फक्त इस्रायली लोक आहेत प्रियानो. तुमच्या माझ्याबद्दल एक खूप सुंदर चित्र आहे. ज्यावेळी विश्वासणारा सहभागितेमध्ये राहतो तो या गोष्टींचा अनुभव घेतो, समेटाचा अनुभव, क्षमेचा अनुभव प्रियानो. भावाभावांमध्ये चुकलेल्या गोष्टींची क्षमा विशेष करून प्रभूचे लोक घेतात प्रियानो. किती सुंदर सहभागिता प्रभूने विश्वासणाऱ्यांमध्ये ठेवलेली आहे, एक जिवंत सहभागिता प्रियानो. परंतु आज अनेक अनेक विश्वासणारे जगाच्या सहभागितेमध्ये रमवून गेलेले आहेत. मंडळीची सहभागिता आवडत नाही. जगाने, मिश्राने विश्वासणाऱ्यांचं काम धंदा, विश्वासणाऱ्याच्या सर्व गोष्टी व्यस्त केलेल्या आहेत. त्यांना वेळ नाही बायबल स्टडीसाठी, त्यांना वेळ नाही प्रभूच्या लोकांना भेटण्यासाठी, त्यांना वेळ नाही प्रियांनो अशा प्रकारे ह्या प्रभूने दिलेल्या सुंदरशा सहभागितेचा अनुभव येण्याकरिता मिसर सोडत नाही प्रिया. आज आम्ही विचार करूया. म्हणून आम्ही इब्री लोकांच्या पत्रामध्ये वाचतो प्रियांनो, किती सुंदर हे एकत्र येणं आहे. एकत्र येणं सोडू नये असं प्रभू आमच्या समोर इब्री लोकांच्या पत्रामध्ये सांगत आहे. म्हणून जी प्रभूने आम्हाला स्थानिक मंडळी दिलेली आहे, त्या सर्व स्थानिक मंडळीमध्ये आमची जी सहभागिता आहे, जी प्रभूने वेगळी केलेली आहे, त्याला अधिक जिवंत ठेवूया. आम्ही दुसरी गोष्ट पाहणार आहोत, वेळेच्या अभावी आम्ही जास्त पाहणार नाही प्रियानो. आम्ही दुसरी गोष्ट पाहणार आहोत त्याच उत्पत्तीच्या पुस्तकाचं 43वा अध्याय आणि त्याचे 34वे वचन. पहिली गोष्ट बघितली, सहभागितेची किळस आहे. 43वा अध्याय आणि त्याचे 34वे वचन. दुसरी गोष्ट जी मिस्रांना किळस वाटते, तेव्हा तुम्ही सांगा की बालपणापासून आजवर आम्ही आपले दास गुरेढोरे बाळगून आहोत. आमचा व आमच्या वाडवडिलांचाही हाच धंदा आहे. अशाने तुम्हास गोशेन प्रांतात राहावयास मिळेल, कारण जेवढा म्हणून मेंढपाळ आहे तेवढ्याची मिस्री लोकांस किळस वाटत असे. फक्त सहभागितेचीच नाही, इस्रायल लोकांचा एक कामधंदा आहे, मेंढपाळाचा कामधंदा आहे. आत्मिक दृष्ट्या मेंढपाळ कशाचं चित्र आहे? नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला उत्तम मेंढपाळ म्हणण्यात आलेला आहे. नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त प्रमुख चांगला मेंढपाळ आहे प्रियानो. मेंढपाळाची सेवा करणं मिस्री लोकांना आवडत नाही प्रियानो. खूप सुंदर आत्मिक चित्र आहे. आज प्रियानो आमचं प्रोफेशन काय आहे? विश्वासणाऱ्यांचं एकच प्रोफेशन आहे, विश्वासणाऱ्यांचा एकच कामधंदा आहे, ख्रिस्ताची सेवा करणं प्रिया. मिस्री लोकांना ती सेवा आवडत नाही. ज्यावेळेस एक विश्वासणारा ख्रिस्ताकरिता पाऊल उचलतो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी, प्रभू येशू ख्रिस्तासाठी काहीतरी करू इच्छित आहे, त्यावेळेस मिस्री लोकांना त्याची किळस वाटते प्रिया. तो आम्हाला सोडत नाही, तो आम्हाला जाऊ देत नाही. प्रभू येशू ख्रिस्तासाठी आम्ही कार्य करण्यासाठी प्रियांनो पाचारण करण्यात आलेले. आमचं पाचारण हे स्वर्गीय पाचारण आहे, उंच पाचारण आहे, परंतु तो आम्हाला काम करू देत नाही. प्रभूसाठी व्यस्त करून ठेवलेले, किळस वाटते प्रियानो. याचा अर्थ काय? आज आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करण्याकरिता मिस्री लोकांना किळस. किळस या शब्दाचा अर्थ असा आहे प्रियानो, ह्या लोकांच्या प्रत्येक पद्धती, ह्या लोकांच्या प्रत्येक विधी, ह्या लोकांचा प्रत्येक काम करण्याचा स्वभाव हे ह्या लोकांना आवडत नाही. ऑल प्रॅक्टिसेस, त्याला म्हटलेलं आहे अबॉमिनेशन. तो शब्द इंग्लिशमध्ये वापरलेला आहे. किळस वाटती, वीट येतो. वीट म्हणजे त्यांची पद्धत पाहून, त्यांचा प्रकार पाहून, त्यांच्या सवयी पाहून, स्वभाव पाहून त्यांना असा वीट येतो की त्यांना ते लोक नकोसे पाहिजे. आज तेच चित्र आहे प्रिया. आमच्या आत्मिक जीवनामध्ये आज मिस्री लोकांना ख्रिस्ताची सेवा आवडत नाही. ते आम्हाला ट्रॅक्स वाटू देत नाही, ते आम्हाला न्यू टेस्टमेंट देऊ देत नाही. ते ख्रिस्ताबद्दल सांगितल्यावर ते हसतात प्रियानो. म्हणजे खूप मोठी जबाबदारी तुमच्या आणि माझ्यावर आहे प्रियानो, की आम्ही सुवार्ता ह्या लोकांपर्यंत घेऊन जाणं आमचं खूप मोठं कर्तव्य आहे प्रियानो. त्यांना किळस वाटेल, ते आम्हाला मारतील प्रियानो,
इस्रायल लोकांच्या बाबतीत तेच घडलेलं आहे. सहभागितेची किळस आहे. एवढंच नाही, ह्यांच्या सेवेची किळस आहे, कामधंद्यांची किळस आहे. तिसरी गोष्ट प्रियांनो, तुम्ही यावर अधिक अभ्यास नंतर करू शकता. निर्गमाचं पुस्तक ह्याचा 8वा अध्याय आणि 8व्या अध्यायाचं 26व्या वचनामध्ये अजून एक गोष्टींची किळस आहे. त्या ठिकाणी मोशे कशा प्रकारे बोलत आहे ज्यावेळेस आता इस्रायल बाहेर जात आहे. 8वा अध्याय 26 वचन. मोशे म्हणाला, असे करणे उचित नाही, कारण आम्ही जो यज्ञ आमचा देव परमेश्वर ह्यास करणार आहोत ह्याची मिस्री लोकास किळस येईल. मिस्री लोकांच्या दृष्टीने किळसवाना यज्ञ आम्ही त्यांच्या डोळ्या देखत केल्यास ते आम्हास दगडमार करावयास नाहीत काय. तिसरी गोष्ट कशाची किळस आहे? इस्रायल लोकांच्या आराधनेची, इस्रायल लोकांच्या अर्पणाची मिस्री लोकास किळस वाटते प्रियांनो. आत्मिक दृष्ट्या आमच्या आराधनेची किळस आहे प्रिया, खरोखर सांगतो प्रियांनो, आमच्या आराधनेची किळस आहे. मिस्री लोक, जगातील लोक, पुढारी शनिवार रविवार प्रियांनो गुंतलेले आहेत, व्यस्त करून ठेवलेले आहेत. सगळे टुर्नामेंट, सगळे मॅच, सायकलिंग, सगळं 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 संडेच्या दिवशी आहे. आमचे अनेक लोक त्याच्यामध्ये व्यस्त झालेले आहेत प्रियांनो. मिस्री लोकांची इच्छा नाही की आम्ही आराधना करण्यासाठी जाऊ. 3 गोष्टींची किळस आहे, याचा अधिक अभ्यास करा. पहिली गोष्ट सहभागितेची किळस आहे, ते जेवू शकत नाही. दुसरी गोष्ट सेवेची किळस आहे, कामधंदा आवडत नाही प्रियांनो. ख्रिस्तासाठी काम केलेल्या गोष्टी त्यांना आवडत नाही. तिसरी गोष्ट त्यांच्या आराधनेची, स्तुतीची त्यांना किळस आहे प्रियांनो. आराधना आवडत नाही. आम्ही प्रभूसाठी केलेलं यज्ञ मिस्री लोकांना आवडत नाही. प्रियांनो, प्रभूने ह्याच 3 गोष्टी उचलल्या. स्वर्गीय परमेश्वराने ह्याच 3 गोष्टी उचलल्या आणि इस्रायल आणि मिस्री लोकांच्या समोर भेद करून दाखवला. बघा, निर्गमाचं पुस्तक ह्याचा 5वा अध्याय आणि 5व्या अध्यायाच्या किती सुंदर ते वचन आहे. ह्याच 3 गोष्टी उचलल्या आणि ह्या 3 गोष्टी उचलून पहिली गोष्ट बघा, 5वा अध्याय पहिली गोष्ट. नंतर मोशे व अहरोन फारोकडे जाऊन म्हणाले, इस्रायलाचा देव परमेश्वर असे म्हणत आहे की माझ्या लोकांना माझ्या प्रित्यर्थ रानात उत्सव करावा म्हणून त्यास जाऊ द्यावे. उत्सव म्हणजे काय? सहभागिता प्रियांनो. माझ्यासाठी सहभागिता ठेवावी म्हणून त्यांना जाऊ द्या प्रियांनो. बघा, मिस्री लोकांना उत्सव आवडत नाही, सहभागिता आवडत नाही. परमेश्वराने तोच मुद्दा उचलला. पुढचं वचन बघा, 7वा अध्याय आणि 7व्या अध्यायाचं 16व्या वचनामध्ये आम्हाला पुन्हा एकदा पाहायला भेटतं. त्यास असे सांग की इब्रियांचा देव परमेश्वर ह्याने माझ्या हाती तुला हा निरोप सांगितला आहे की माझ्या लोकांस जाऊ दे, म्हणजे ते रानात माझी सेवा करतील. सेवा आवडत नाही मिस्री लोकांना. प्रभू म्हणतो सेवा करू दे, त्यांना जाऊ दे. बघा, त्याच्यानंतर 8वा अध्याय आणि 27 वचनामध्ये पुन्हा आम्हाला प्रभू परमेश्वर म्हणताना त्या ठिकाणी आढळतो, आम्ही रानात 3 दिवसाच्या वाटेवर जाऊ आणि परमेश्वर आमचा देव आम्हा सांगेन त्याप्रमाणे त्याला यज्ञ करू. प्रियांनो, तिथंच परमेश्वर पुढच्या अध्यायांमध्ये बोलला, माझ्या लोकांस जाऊ दे जेणेकरून ते माझ्याकरिता रानामध्ये यज्ञ करतील, म्हणजे अर्पण करतील. 3 गोष्टींची किळस मिस्राला आहे. परमेश्वराने तेच 3 गोष्टी उचलल्या प्रियांनो. काय भेद करून दाखवला. आज तो परमेश्वर त्याच गोष्टी तुमच्या आणि माझ्या जीवनातून पाहू इच्छित आहे. आमची सहभागिता, आमची सेवा आणि आमची आराधना प्रियांनो मिस्राला आवडत नाही, परंतु आमच्या परमेश्वराला आवडते. येणाऱ्या दिवसांमध्ये ह्या 3 गोष्टींमध्ये वाढण्यास प्रभू आम्हा प्रत्येकाला सहाय्य करू. दिलेल्या वेळेबद्दल मनापासून मी मंडळीचे, परमेश्वराचे मनापासून आभार मानतो. आमेन.